सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया। आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत चिप्स किंवा याला आपण पापडसुद्धा म्हणू शकतो, जे चहासोबत, जेवणात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून अगदी योग्य आहे, जे चवीला मस्त, बनवायला सोपे आणि सगळ्यांना आवडणारे परफेक्ट स्नॅक्स आहे। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। तर हे चिप्स तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलोपर्यंत तांदळाचं पीठ घेतली आहे। जर ग्लासने मोजून बघितलं तर 2 ग्लासपर्यंत हे पीठ निघालेलं आहे। तांदळाच्या पिठाला आपण ग्लासने यासाठी मोजून घेतला आहे की बाकीचे जे पदार्थ यामध्ये टाकताना आपल्याला किती टाकायचं याचा आपल्याला अंदाज येऊन जाणार। तांदळाचं पीठ हे मोजून घेतल्यानंतर या पिठाला आपण बाजूला ठेवून देऊ। आता दुसरीकडे त्याच ग्लासने पाव ग्लासपर्यंत साबुदाणा घ्यायचा आहे। यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये पाव ग्लास बिना सालची मुगाची डाळ घालायची आहे। आता डाळ आणि साबुदाणा 1 ते 2दा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे। परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 तासापर्यंत आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत। तोपर्यंत दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये तिखट जितका लागतो त्यानुसार हिरवी मिरची घ्यायचा आहे। तर इथे मी 8 ते 10 हिरवी मिरची घेतली आहे। 3 इंचपर्यंत आले आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं वाटून घेणार आहोत। मिक्सरला लावून एकदम बारीक असं वाटून घेण्याची गरज नाही, थोडंसं जाडसरच हे आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। असं तयार करून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून देऊ। यानंतर तांदळाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 50 ग्रामपर्यंत इथे आपण बटर घालणार आहोत। बटर घातल्यामुळे पीठ मऊ होते, चिप्स छान कुरकुरीत होतात आणि तोंडात टाकताच विरघळल्यासारखे वाटतात। बटर पिठात घातल्यानंतर चांगल्या प्रकारे पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। बटर हे पिठामध्ये छान असं मिक्स झाला पाहिजे, चोडून आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेतल्यानंतर या पिठाची एकदा आपण मुठी तयार करून बघणार आहोत। जर अशा प्रकारे मुठी तयार होत असेल तर बटर या पिठामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे। यानंतर 2 तासा अगोदर जे साबुदाणा आपण भिजवत घेतली होती, साबुदाणा हे छान असं भिजला गेला आहे, ते यामध्ये टाकायचं आहे आणि सोबतच यामध्ये मुगाची डाळसुद्धा यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं हिरवी मिरची आणि आलेचं वाटण टाकायचं आहे। सोबतच यामध्ये काही कढीपत्त्याचे पाने खूप बारीक असं कट करून ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे। हे सगळं यामध्ये घातल्यानंतर पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता या पिठाला आपण मळून घेणार आहोत। मळून घेण्यासाठी इथे मी गरम पाणी वापरत आहे। आपण हात लावू शकतो इतपत गरम पाणी करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी हे पिठामध्ये टाकत पिठाला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। पीठ हे मळून घेताना खूप जास्त घट्टसुद्धा मळू नये आणि खूप जास्त मऊसुद्धा मळायचं नाही, तर सेमी सॉफ्ट इथे पीठ आपण मळून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे एकदम सेमी सॉफ्ट इथे पीठ हे तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण चिप्स हे इझिली तयार करून घेऊ शकतो। पीठ हे मळून घेतल्यानंतर थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे। उरलेल्या पिठावरती सुती कापडला ओलं करून घट्टसं पिळून घ्यायचं आहे आणि पिठावरती झाकून ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे पीठ हे सुकणार नाही। बाजूला काढून घेतलेले पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सगळे गोळे आपण तयार करून घेणार आहोत। आता या पिठाच्या गोळ्याची आपण चिप्स तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका प्लास्टिकच्या कवरला तेल लावून घ्यायचं आहे। कवरला तेल लावून घेतल्यानंतर पिठाचा गोळा हे कवरवरती ठेवायचा आहे आणि त्या गोळ्यावरती परत कवर ठेवायचं आहे। झाकण किंवा वाटीने त्या गोळ्यावरती आपण प्रेस करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे चिप्स हे तयार करायचं आहे। जर इथे आपण कवर मोठा घेतला तर एकाच वेळी 4 ते 5 चिप्स हे बनून तयार होणार। तर असं चिप्स हे तयार करून लगेच आपण तळून घेऊ शकतो किंवा एकाच वेळी भरपूर सारे चिप्स हे तयार करून घ्यायचं आहे। चिप्स हे तयार झाल्यानंतर सुती कापडला पाण्यामध्ये भिजवून घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आणि त्या कापडावरती असं आपण चिप्स हे ठेवून नंतर आपण हे तळून घेऊ शकतो। तर जी पद्धत आपल्याला सोपी जाते त्यानुसार हे तयार करून घ्यायचं आहे। तर इकडे गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल हे छान असं गरम झाल्यावर तयार झालेले चिप्स किंवा पापड हे तेलामध्ये सोडायचं आहे। चिप्स हे तळून घेताना तेल हे छान असं गरम झालेलं पाहिजे। आता चिप्सला मध्यम आचेवर आपण तळून घेणार आहोत। तर दोन्ही बाजूनी चिप्सला हलकं सोनेरी रंग येईपर्यंत, चिप्स हे कुरकुरीत तयार होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर असं हलकं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर दुसरी बॅच हे तेलात तळून घेताना तेल हे छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिप्सला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर हे चिप्स चवीला इतके चांगले लागतात की आपण किती खात आहोत हे आपल्याला समजणारच नाही। तर हे चिप्स तयार करून घेताना आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण तीळ,
ओवा, लाल तिखट पावडरसुद्धा घालून हे चिप्स आपण तयार करून घेऊ शकतो. तर असं सगळे चिप्स हे तयार करून घेतल्यानंतर चिप्सला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे बटरच्या छान फ्लेवरमध्ये तयार झालेले हे कुरकुरीत चिप्स खायला एकदम परफेक्ट लागतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.